नमस्कार शेतकरी बांधवांनो, केंद्र सरकारचा मोठा निर्णय। आता या शेतकऱ्यांचा PM किसान सन्मान निधीचा हप्ता कायमचा बंद होणार। तुमचं नाव या यादीमध्ये आहे का? तुम्हाला हा हप्ता पुढे मिळणार आहे की नाही? संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्याआधी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र हे यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला रोज शेतीविषयक महत्त्वपूर्ण सरकारी योजनांबद्दलची प्रत्येक महत्त्वपूर्ण आणि विश्वसनीय माहिती पाहायला मिळणार आहे। त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा। मित्रांनो, देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत। त्यामधील सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे PM किसान सन्मान निधी योजना। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 22 हप्ते जमा झाले असून आता सर्वांचं लक्ष हे 23व्या हप्त्याकडे लागले आहे। मात्र यावेळी काही शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नसल्याची माहिती समोर आली आहे। मित्रांनो, PM किसान योजनेत सरकारचे नवे बदल आता समोर आलेले आहेत। बांधवांनो, केंद्र सरकारने PM किसान योजनेबाबत काही महत्त्वाचे नियम अधिक कठोर केले आहेत। पात्र आणि गरजू शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारकडून पडताळणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। बनावट कागदपत्रे, चुकीची माहिती किंवा अपूर्ण नोंदी असलेल्या लाभार्थ्यांना पुढील हप्ता रोखला जाऊ शकतो। त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे। मित्रांनो, अखेर आता 23वा हप्ता कधी मिळणार आहे? तर PM किसान योजनेचा 23वा हप्ता नेमका कधी जमा होणार याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। मात्र जून ते जुलै महिन्यादरम्यान हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मित्रांनो, प्रशासनाकडून लाभार्थ्यांची माहिती आणि कागदपत्रांची पडताळणी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे। केंद्र सरकारच्या नव्या निर्देशानुसार ज्या शेतकऱ्यांनी अद्याप KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना 23व्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही। सरकारने डिजिटल फसवणूक आणि बनावट लाभार्थ्यांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर KYC पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। शेतकरी बांधवांनो, याशिवाय शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीची कागदपत्रे PM किसान खात्याशी जोडणे आवश्यक करण्यात आले आहे। जमिनीची माहिती सरकारी नोंदीशी जुळत नसल्यास किंवा पडताळणी पूर्ण नसल्यास संबंधित लाभार्थ्यांचा हप्ता अडकू शकतो। प्रशासनाने याबाबत कठोर भूमिका घेतली असून नियमांचे काटेकोर पालन केले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे। मित्रांनो, PM किसान योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढील बाबी पूर्ण करणे आवश्यक आहे, जसे की KYC प्रक्रिया पूर्ण करणे, जमिनीची कागदपत्रे खात्याशी लिंक करणे, आधार कार्ड आणि बँक खात्याची माहिती अपडेट ठेवणे, तसेच सरकारी नोंदीतील माहिती तपासून घेणे इत्यादी प्रोसेस पूर्ण करणं गरजेचं आहे। सरकारचा उद्देश काय आहे? तर सरकारचा मुख्य उद्देश म्हणजे पात्र आणि गरजू शेतकऱ्यांपर्यंतच योजनेचा लाभ पोहोचवणे। यासाठी बनावट लाभार्थी आणि चुकीच्या कागदपत्रांवर लाभ घेणाऱ्यांवर कारवाई करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे या PM किसान सन्मान निधीच्या संदर्भातली ही अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली होती। आता कोणत्या शेतकऱ्यांचा लाभ बंद होणार आहे ते आपण जाणून घेतलेलं आहे। तर ते शेतकरी कोणते आहेत? ज्यांची KYC प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, ज्यांच्या नावावरती जमीन नाही, किंवा जे कोणी सरकारी योजनांचा कर भरतात, सरकारी नोकरीवरती आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांना या PM किसान सन्मान निधीच्या 23व्या हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत। आणि जे शेतकरी खरोखरच पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये या PM किसान सन्मान निधीच्या 23व्या हप्त्याचे पैसे जमा केले जाणार आहेत। अपेक्षा करतो माहिती महत्त्वाची वाटली असेल तर आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा। धन्यवाद।